नमस्ते विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. तर इतिहास अध्यापन पद्धती अंतर्गत आपण परीक्षा पद्धतीचे प्रकार अभ्यासत आहोत. तर यामधला आपण परीक्षा पद्धतीचे लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा ह्या 3 प्रकाराचा अभ्यास करणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला ट्युटोरियलला एक प्रश्न पण दिलेला आहे की परीक्षा पद्धतीचे प्रकार सांगून लेखी परीक्षेचे गुणदोष उदाहरण स्पष्ट करा. तर त्याच प्रश्नाशी संबंधित आजच्या तासाला आपण अभ्यास करणार आहोत. तर आज पाठीमागच्या तासाला आपण तोंडी परीक्षेचा अभ्यास केलेला आहे. तर तोंडी परीक्षा का घ्यायची, त्यानंतर तोंडी परीक्षा घेत असताना कोणती पथ्ये पाळायची, तोंडी परीक्षेचे गुण कोणते, तोंडी परीक्षेचे फायदे किंवा तोटे आणि जे तोटे आहेत त्या तोट्यांवर उपाययोजना आपल्याला काय करता येतील या गोष्टींचा आपण पाठीमागच्या तासाला अभ्यास केलेला आहे. तर या तासाला आपण लेखी परीक्षा या लेखी परीक्षेचे फायदे आणि तोटे अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम लेखी परीक्षा आपण का घेतो, तर विद्यार्थ्याला आपण वर्षभर शिकवत असतो. तर वेळोवेळी आपण शिकवल्यानंतर आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला जूनमध्ये शाळा भरल्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट तर ह्या 2-3 महिन्यामध्ये ज्यावेळेस आपण विद्यार्थ्यांना शिकवतो तर ते शिकवलेलं विद्यार्थ्याला समजतंय का नाही याच्यासाठी शाळेमध्ये पहिली दुसरी चाचणी घेतली जाते. त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर दिवाळीच्या सुट्टीच्या अगोदर विद्यार्थ्याची सत्र परीक्षा किंवा सहामाही परीक्षा घेतली जाते. नंतर दिवाळीनंतर पुन्हा 2 महिन्याचा गॅप देऊन त्या ठिकाणी पुन्हा डिसेंबर जानेवारीमध्ये विद्यार्थ्याची 3री-4थी चाचणी घेतली जाते आणि पुन्हा एप्रिलमध्ये विद्यार्थ्याची वार्षिक परीक्षा घेतली जाते. तर ह्या सगळ्या परीक्षा आपण लेखी स्वरूपात घेत असतो. आवश्यक त्या ठिकाणी तोंडी परीक्षा घेत असतो आणि आवश्यक त्या ठिकाणी आपण लेखी परीक्षा घेत असतो. तर ही लेखी परीक्षा आपण का घ्यायची, तर लेखी परीक्षा घेतल्यामुळे विद्यार्थ्याला आपण जो शिकवतोय, आपण जी उद्दिष्ट ठरवलेली आहेत ती उद्दिष्ट त्या ठिकाणी साध्य झालीत का नाही हे जर आपल्याला अभ्यासायचं असेल तर आपल्याला परीक्षा घ्यावी लागेल. आणि मग त्या परीक्षेतून आपल्याला विद्यार्थ्याला ज्ञान किती झालं, आकलन किती झालं, उपयोजन किती झालं, त्याच्यामध्ये कौशल्य किती विकसित झालं, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला या लेखी परीक्षेच्या माध्यमातून मिळू शकते. म्हणजेच आपण जी काही उद्दिष्ट ठरवलीत प्रत्येक पाठ्यघटक शिकवत असताना तर ती उद्दिष्ट त्या विद्यार्थ्यांमधून साध्य झालीत का नाही हे आपल्याला पडताळायचं असेल तर आपण काय करणार आहोत, त्या ठिकाणी लेखी परीक्षा घेणार आहोत. आणि म्हणून आपण ज्यावेळेस लेखी परीक्षा घेतो त्यावेळेस लेखी परीक्षेचे कोणते फायदे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील बरं, तर पहिला आपल्याला सांगता येईल की विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान आणि आकलनात्मक वर्तनामध्ये किती प्रमाणात बदल झाला आहे याची नोंद आपल्याला लेखी परीक्षेच्या माध्यमातून काय करता येते, घेता येते. बघा की विद्यार्थ्याला आपण जे शिकवलंय ते शिकवलेलं विद्यार्थ्याला ज्ञान किती झालंय, आकलन किती झालंय, ज्ञान आणि आकलनात्मक वर्तनाचा बदल आपल्याला अभ्यासायचा असेल तर आपण लेखी परीक्षा घेतली पाहिजे. मग तुम्ही एखादा पाठ्यघटक शिकवताय तर एका वाक्यातल्या प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्याला देता येतात, रिकाम्या जागा, जोड्या लावा किंवा विद्यार्थी त्या संदर्भात थोडक्यात आकलनात्मक माहिती त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर 1857चा उठाव हा पाठ आहे. तर या पाठामध्ये 1857च्या उठावाची उठाव कुठं 1857 पूर्वीचे उठाव कुठं झाले, 1857 नंतरचे उठाव कुठं झाले किंवा 1857चा उठाव त्या ठिकाणी झाला ती तारीख असेल किंवा 1857च्या उठावामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींची नावं असतील तर ही ज्ञानात्मक माहिती त्याला जर तो पाठ्यघटक समजला असेल तर सांगण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर आकलनात्मक वर्तन बदल जर आपल्याला बघायचा असेल तर विद्यार्थी 1857चा उठाव का झाला त्याची कारणं सांगेल, 1857च्या उठावाचे परिणाम सांगेल आणि त्या ठिकाणी उपयोजनात्मक जर त्याला ज्ञान आणि आकलन झालेलं आहे आणि जर उपयोजनात्मक तुम्ही जर त्या विद्यार्थ्याला विचारलं की 1857चा उठाव झालाच नसता तर प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर वेगवेगळं येणार आहे आणि तो विद्यार्थी त्या ठिकाणी त्याला मिळालेल्या ज्ञानाचा आकलनाचा उपयोग करून स्वतःच्या वैचारिक प्रगल्भतेनुसार स्वतःच्या बुद्धिमत्तेनुसार त्या ठिकाणी 1857चा उठाव झाला नसता तर याच्याबद्दल स्वतःचं मत व्यक्त करणार आहे. म्हणजे तिथं उपयोजनात्मक त्या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये बदल दिसतोय का नाही हे पण आपल्याला अभ्यासता येईल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पुढचं कौशल्य हे जे उद्दिष्ट आहे तर या कौशल्यामध्ये जे 1857चे उठावाचे ठिकाण आहेत ते ठिकाणं तुम्ही त्या विद्यार्थ्याला नकाशामध्ये दाखवली आणि परीक्षेच्या वेळेस जर ती ठिकाणं तुम्ही विद्यार्थ्याला अचूकपणे नकाशात भरायला लावली आणि ती नकाशात विद्यार्थ्यांना अचूकपणे भरता आली तर त्या विद्यार्थ्याचा तुम्ही जो 1857चा घटक शिकवलेला आहे तो
त्याला ज्ञानही झालं, आकलन झालं, उपयोजन करता आलं आणि कौशल्यही त्याचं विकसित झालं. म्हणजे ह्या सगळ्या वर्तन बदलाची आपल्याला जर माहिती घ्यायची असेल तर आपण लेखी परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या वर्तन बदलाची माहिती घेण्यासाठी आपल्याला काय करता येतं, तर लेखी परीक्षा घेता येते. त्याच्यानंतर दुसरा फायदा आपल्याला असा सांगता येईल की विद्यार्थ्याची वेगवेगळ्या क्षेत्रातली प्रगतीची नोंद करून विविध विषयातल्या प्रगतीची तुलना करता येते. की प्रत्येक विषय तो विद्यार्थी अभ्यासतोय, तोच प्रत्येक विषय अभ्यासल्यानंतर त्याला तो व्यवस्थित समजतोय का नाही हे आपल्याला बघायचं असेल तर आपण वेगवेगळ्या विषयाची त्याची परीक्षा घेणार आहोत आणि वेगवेगळ्या विषयामधले त्याच्या प्रगतीची नोंद करणार आहोत. तर वेगवेगळ्या विषयातल्या वेगवेगळ्या मार्कांमधून विद्यार्थ्याच्या प्रगतीची नोंद आपल्याला करता येणार आहे. तर विद्यार्थ्याच्या प्रगतीची वेगवेगळ्या विषयातली नोंद करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपल्याला लेखी परीक्षा उपयुक्त ठरू शकतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, जो शिक्षक तुम्हाला शिकवतोय, आता माझंच उदाहरण घ्या की मी तुम्हाला ऑनलाईन टीचिंग करते. टीचिंग केल्यानंतर तुम्हाला पुस्तक सांगते, तुम्हाला ज्यावेळेस अडचणी येतील, हाच भाग जर परीक्षेला आला आणि हा भाग तुम्हाला शिकवला असेल, मी शिकवला आणि हाच भाग जर तुम्हाला व्यवस्थितपणे समजला असेल तर तुम्ही लेखी परीक्षेचे फायदे आणि तोटे व्यवस्थित लिहू शकणार आहे. हा भाग जर तुम्हाला समजला नसेल तर तुम्हाला तो प्रश्न सोडवता येईल का? बिलकुल सोडवता येणार नाही. म्हणजेच मी तुम्हाला शिकवले तर माझ्या अध्यापनाचं यश हे तुम्ही लेखी परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला उत्तरं लिहिता येणार आहेत आणि त्या उत्तरानुसार तुम्हाला त्या पेपरमध्ये जर चांगले मार्क मिळाले तर त्या ठिकाणी मी केलेल्या अध्यापनाचं ते काय असणार आहे, फलित आणि तुम्ही केलेल्या अध्ययनाचं यश असणार आहे. तर ह्या ठिकाणी तिसरा फायदा आपल्याला सांगता येईल की शिक्षकाच्या अध्यापनाच्या यशाचं आपल्याला मूल्यमापन करण्यासाठी सुद्धा लेखी परीक्षा उपयुक्त असते. म्हणजेच शिक्षकाच्या अध्यापनाचं जर आपल्याला मूल्यमापन करायचं असेल तर लेखी परीक्षा ही उपयुक्त आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, या परीक्षेतून आपल्याला शाळेचा दर्जा ठरवता येतो. आपण त्या ठिकाणी बघा, वेगवेगळ्या शाळा आहेत. आता इंग्रजी माध्यमाच्या शाळा निघालेत, प्राथमिक शाळा आहेत किंवा खाजगी प्रायव्हेट शाळा निघालीत. काही शाळांना अनुदान आहे, काही शाळांना अनुदान नाही. पण आज जर आपण बघितलं तर बऱ्याच पालकांचा ओढा हा इंग्लिश मिडियमला मूल घालण्याकडे आहे. मान्य आहे की आपल्याला आपली जागतिक स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर इंग्रजीशिवाय पर्याय नाही. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजीने आपले पाय रोवलेले आहेत आणि त्या टेक्नॉलॉजीचं जर आपल्याला मूळ बघायचं असलं तर ते सगळं मूळ इंग्रजी आहे आणि म्हणून इंग्रजीचं व्यवस्थित त्या मुलाला येत असेल तर तो मुलगा किंवा ती मुलगी कुठेही कमी पडणार नाही अशी भावना पालकांची निर्माण झालेली आहे. आणि म्हणून पालक काय करतात की शेजारी जरी प्राथमिक शाळा असली किंवा शेजारी जरी खाजगी स्कूल असलं तरी इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये मुलांना घालतात. तर ह्या इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये मुलांना घालण्याचं एकमेव कारण काय, तर ती खाजगी आणि विनाअनुदानित शाळा आहे. तर त्या ठिकाणी त्यांना त्यांची शाळा चालवायची असेल, त्यांचं इकॉनॉमिकली उत्पन्न वाढवायचं असेल, त्याच्यानंतर त्यांचा नावलौकिक करून घ्यायचा असेल, म्हणजे त्यांनी ज्या उद्देशानं ती शाळा स्थापन केलेली आहे ते उद्देशांना साध्य करून घ्यायचे असतील तर त्या शाळेमध्ये व्यक्तिशः प्रत्येक विद्यार्थ्याकडं लक्ष दिलं जातं, पालकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या जातात आणि त्या ठिकाणी वेळोवेळी विद्यार्थ्याच्या प्रगतीचं मूल्यमापन त्या ठिकाणी शाळेमधून ओपन बुक्स हाऊसच्या माध्यमातून पालकांना कळत असतं. आणि मग ह्याच्यामुळं पालकांना रेग्युलरली विद्यार्थ्याच्या प्रगतीची माहिती कळत असते आणि म्हणून पालक काय करतात तर अशा शाळांमध्ये प्राधान्याने आपलं मूल घालण्याचा प्रयत्न करत असतात. तसं तुम्ही म्हणाल की मग खाजगी शाळेमध्ये किंवा प्राथमिक शाळेमध्ये असं होतं का? होतं, पण पर्सनली प्रत्येक विद्यार्थ्याकडे विद्यार्थी संख्या जर जास्त असेल तर लक्ष देणं शक्य होत नाही. त्यामुळं त्या ठिकाणी शाळेचा दर्जा जर चांगला असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढते. म्हणून त्या ठिकाणी समजा प्राथमिक शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये जर विद्यार्थी संख्या जास्त असेल तर त्या ठिकाणी त्या शाळेचा दर्जा चांगला आहे असं म्हणायला का हरकत नाही. तर त्या ठिकाणी खाजगी किंवा इंग्लिश मिडियमच्या शाळा असून सुद्धा प्राथमिक शाळेमध्ये घातलं जातं तर त्या शाळेमध्ये अध्यापन करणारे शिक्षक जीव ओतून अध्यापन करतायत. शिष्यवृत्ती असेल, म्हणजे स्कॉलरशिप असेल, MTS असेल, NTS असेल, अशा परीक्षांमध्ये त्या प्राथमिक शाळेतले विद्यार्थी लागत आहेत. म्हणजेच त्या ठिकाणी विद्यार्थ्याच्या फक्त शालेय अंगातील काही विषयांचाच अभ्यास तिथं घेतला जात नाही. तर आजचा विद्यार्थी हा उद्याचा भविष्याचा नागरिक आहे आणि त्या नागरिकाचं
पुढे जाऊन तो यशस्वी नागरिक होण्यासाठीच्या ज्या आवश्यक स्टेज आहेत त्या करून घेतल्या जातात. म्हणजे त्याला पुढे जाऊन जर स्पर्धा परीक्षातून चांगला अधिकारी व्हायचं असेल तर त्या ठिकाणी आत्ताच पूर्व प्राथमिक स्तरावर, प्राथमिक किंवा माध्यमिक स्तरावर ज्या वेगवेगळ्या शिष्यवृत्तीच्या परीक्षा आहेत, MTS आहे, NTS आहे, सैनिक आहे, नवोदय आहे, या परीक्षा शाळेमध्ये घेतल्या जातात. आणि मग त्या शाळेमध्ये ते विद्यार्थी जर मेरिटमध्ये आले तर त्या शाळेचं नाव लौकिक वाढतो. मग हे सुद्धा काय आहे तर लेखी परीक्षेच्या माध्यमातूनच ही क्वालिटी आपल्याला दाखवता येऊ शकते. आणि म्हणून शाळेच्या दर्जाचं मूल्यमापन सुद्धा आपल्याला लेखी परीक्षेच्या माध्यमातून करता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा 5वा फायदा आपल्याला असा सांगता येईल की लेखी परीक्षेच्या आपण ज्यावेळेस लेखी परीक्षा घेतो त्यावेळी एकाच वर्गातल्या विद्यार्थ्यांना एकाच वेळी एकाच परीक्षामय वातावरणामध्ये त्या ठिकाणी काय होतं, परीक्षा देता येते. त्यामुळं त्या ठिकाणी आपला वेळ हा खूप वाचतो आणि त्या ठिकाणी वेळेची आपली बचत होऊन विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये कितपत बदल झाला हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासता येतं. तर अशा पद्धतीने आपण काही लेखी परीक्षेचे गुण अभ्यासलेले आहेत. पण आता हे लेखी परीक्षेचे गुण अभ्यासल्यानंतर प्रत्येक बाजूला प्रत्येक गोष्टीला किंवा प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. तर ह्या लेखी परीक्षेचे फायदे आहेत, तसेच काय आहेत, तोटे सुद्धा आहेत. तर कोणकोणते तोटे येतं तर बऱ्याच वेळा आकलन किंवा उपयोजनात्मक प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरं विद्यार्थी अंदाजानं देण्याचा प्रयत्न करतात आणि मग त्यांच्यामध्ये जर नेमकेपणा नसेल तर त्या ठिकाणी आपण त्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन ही अंदाजानंच करत असतो. म्हणजेच जर वस्तुनिष्ठ प्रश्न असतील 20 पैकी 20, एकाच प्रश्नाचं उत्तर तेच, कुणीही कुठेही कसंही देण्याचा प्रयत्न केला तरी उत्तर तेच येणार आहे. असे मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन असतील आणि ते जर तुम्ही परीक्षा घेतली तर त्या ठिकाणी पडणारे मार्क हे विद्यार्थ्यांना अगदी वस्तुनिष्ठपणे पडलेले मार्क असतात. पण त्यातच आकलनात्मक, उपयोजनात्मक, कौशल्यात्मक जर प्रश्न असतील तर विद्यार्थी अंदाजाने उत्तरं देतो. त्या ठिकाणी तो भाग त्याला समजला असं आपण डेफिनेट त्या ठिकाणी सांगू शकत नाही. त्याचा परिणाम काय होतो तर विद्यार्थी काय करतो, अंदाजानं उत्तर देत असतो. त्यामुळे त्याचं योग्य पद्धतीने मूल्यमापन होत नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, ऐन परीक्षेच्या वेळेस विद्यार्थ्याने अगदी खूप चांगला अभ्यास केलेला आहे, वर्गामध्ये तो हुशार आहे, उत्तरं चांगली देतोय, त्यानंतर दिलेला गृहपाठ स्वाध्याय पूर्ण करतोय, सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी आहे, कृतीयुक्त सहभागासाठी त्याला पुढं बोलवलं तर तो येतोय, म्हणजे प्रत्येक बाबतीत तो विद्यार्थी अग्रेसर आहे. पण अचानक परीक्षेच्या वेळेस त्याची तब्येत खालावली किंवा परीक्षेच्या वेळेस तो आजारी पडला, तर तो विद्यार्थी आजारी पडला, त्याची शारीरिक स्थिती योग्य नसेल, मनस्थिती चांगली नसेल तर त्या विद्यार्थ्याचंही आपण योग्य पद्धतीनं मूल्यमापन करू शकत नाही. पण अशी परिस्थिती आपल्याला अपवादानच पाहायला मिळते. म्हणजे सगळ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा दोष आपण म्हणू शकत नाही की अपवादात्मक एखाद्या विद्यार्थ्याच्या बाबतीत असं मूल्यमापन करत असताना त्या ठिकाणी योग्य पद्धतीने होणार नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षेचं जे वातावरण आहे त्या परीक्षेच्या वातावरणामध्ये मुलांना दडपण येण्याची शक्यता असते, बाह्य घटकांचा विद्यार्थ्यांवर परिणाम होत असतो आणि म्हणून विद्यार्थी भिवून घाबरून त्या ठिकाणी उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करतात. काही विद्यार्थी मला ते टार्गेट पूर्ण करायचं आहे इथपर्यंत जाण्यासाठी अभ्यास करतात. प्रत्यक्ष त्यांना त्यांच्या मेंदूला चालना देऊन असं काही ते करतील असे अपेक्षा नसते. बऱ्याच मुलं घोका आणि ओका म्हणजेच त्या ठिकाणी पाठांतर करायचं आणि परीक्षेच्या पेपरमध्ये जाऊन ते लिहून यायचं, पुन्हा त्याचा दैनंदिन जीवनाशी काही एक संबंध जोडायचा नाही. म्हणजेच या ठिकाणी परीक्षेच्या दडपणाचा सुद्धा विद्यार्थ्याच्या बाह्यवर्तनावर परिणाम होऊ शकतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्याच विद्यार्थ्याचं लेखी परीक्षेच्या माध्यमातून वस्तुनिष्ठपणे मूल्यमापन होऊ शकत नाही. कारण त्या विद्यार्थ्यांनी जे प्रश्न लिहिलेले आहेत, लघुत्तरे असतील किंवा दीर्घोत्तरे असतील, याच्या अंदाजानं उत्तरं दिली असतील तर परीक्षकाच्या मनस्थितीचा सुद्धा त्याच्यावर काय होत असतो, परिणाम होत असतो. कसा परिणाम होत असतो तर परीक्षक त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना, तो विद्यार्थी सगळ्या गोष्टींमध्ये कसा सहभागी होतो, तो चालतो कसा, बोलतो कसा, वागतो कसा, त्याच्या विषयातला गृहपाठ स्वाध्याय पूर्ण करतो कसा, वर्गामध्ये त्याचं बिहेवियर, त्याचं वर्तन कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा तो काय करत असतो, विचार करत असतो आणि त्याच्यानुसार मार्क देत असतो. म्हणजेच परीक्षकाच्या मनस्थितीचा पण विद्यार्थ्याच्या मूल्यमापनावर परिणाम होऊ शकतो. म्हणजेच लेखी परीक्षा माध्यमातून त्या ठिकाणी परीक्षक पेपर तपासत असेल तर त्या विद्यार्थ्यासंदर्भात जर त्या परीक्षकाचा ॲटिट्यूड पॉझिटिव्ह असेल, सकारात्मक असेल तर त्या विद्यार्थ्याला चांगले मार्क मिळतात. एखाद्या विद्यार्थ्याच्या बाबतीत जर त्याचा ॲटिट्यूड, त्याचं दृष्टिकोन जर नकारात्मक असेल तर त्या विद्यार्थ्याला त्याच पद्धतीनं गुणदान दिलं जातं आणि मग त्याचं वस्तुनिष्ठपणे मूल्यमापन होऊ शकत नाही. तर
आणि सगळ्यात महत्त्वाचं की लेखी परीक्षेचा अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ शकतो, हा पुढचा दोष आपल्याला सांगता येईल. तर अनुकूल कसा होऊ शकतो, तर काही विद्यार्थी वर्गामध्ये उत्तरं देत नाहीत, त्या ठिकाणी वेळोवेळी तुम्ही गृहपाठ स्वाध्याय दिलाय तेही पूर्ण करत नाहीत, प्रात्यक्षिक कार्य त्या ठिकाणी पूर्ण करत नाहीत, पण परीक्षेच्या वेळेस अगोदर पेपरच्या 2 दिवस आधी अभ्यास करतात आणि प्रेझेंटेशन खूप चांगलं करतात आणि त्या ठिकाणी चांगले मार्क मिळवून जातात. म्हणजे त्या विद्यार्थ्याच्या बाबतीत ती लेखी परीक्षा काय होऊ शकते, अनुकूल होऊ शकते. तर काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत काय, तर परीक्षा जवळ आली, मी केलेला अभ्यास बरोबर आहे का, त्यातलेच प्रश्न येतील का, त्यातले प्रश्न नाही आले तर मला उत्तर लिहिता येईल का, मग मी उत्तर नाही लिहिलं तर मी नापास होईल का, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होत असतात. आणि मग ते विद्यार्थी काय करत असतात, त्या ठिकाणी उत्तरं लिहिताना पण कॉन्फिडन्सली त्या ठिकाणी उत्तरं म्हणजे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास कमी होतो आणि ते उत्तरं व्यवस्थित लिहित नाहीत. अभ्यास करून सुद्धा त्या विद्यार्थ्यांना उत्तर व्यवस्थित लिहिता येत नाही आणि त्याचा प्रतिकूल परिणाम विद्यार्थ्याच्या वर्तनावर होत असतो. तर अशा पद्धतीनं आपण परीक्षा पद्धतीचे जे 3 प्रकार आहेत त्यातल्या प्रमुख 2 प्रकारांचा अभ्यास केलेला आहे. त्यातली पहिली परीक्षा पद्धती आपण अभ्यासली होती ती म्हणजेच तोंडी परीक्षा किंवा ओरल टेस्ट. आणि आजच्या तासाला आपण अभ्यासलेला आहे की लेखी परीक्षेचे गुणदोष. तर तुम्हाला जो ट्युटोरियलसाठी प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नामध्ये तुम्ही काय करायचं, तर फायदे सांगत असताना ते फायदे उदाहरणाच्या स्वरूपात सांगायचे, की जसं मी आता ज्ञान आणि आकलन घेतलं, उपयोजन कौशल्य घेतलं, तर त्यामध्ये विद्यार्थी आपण कसं त्या ठिकाणी उत्तर तो देतो त्याच्यावरून त्याचं वर्तन बदल अभ्यासत असतो किंवा वेगवेगळ्या विषयामध्ये विद्यार्थ्यांना मार्क पडतात, तर त्या मार्कावरून त्या विद्यार्थ्याची प्रगती आपण कशी मूल्यमापन करत असतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी गुण असतील तर त्या गुणांसाठी सुद्धा काय करायचे, उदाहरणं सांगायचे आणि दोष असतील तर त्या दोषांसाठी सुद्धा उदाहरणं सांगायचे. आणि म्हणून ह्या गुण आणि जे दोष आपण बघितले, तर गुण आहेत ते चांगलेच बाजू आहेत, पण जे दोष आहेत ते दोष आपल्याला काय करायचे, कमी करायचे. तर ते दोषावर आपल्याला काय उपाययोजना करता येईल, तर सगळ्यात पहिला दोष आपण बघितला होता की विद्यार्थी जर आकलनात्मक किंवा लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रश्नांची उत्तरं अंदाजानं देत असतील तर त्यांना मिळणारे मार्क ही वस्तुनिष्ठ असू शकत नाही. मग त्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन वस्तुनिष्ठ होऊ शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी जो परीक्षक आहे किंवा जो शिक्षक आहे त्याने तशा प्रकारचे प्रश्न काढत असताना त्या प्रश्नाला अपेक्षित उत्तर काय आहे त्याचे पॉईंट किंवा मुद्दे काढणं आणि तशाच पद्धतीचे मुद्दे जर विद्यार्थ्यांमध्ये असतील आकलनात्मक लघुत्तरीमध्ये, दीर्घोत्तरीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने, पण तिथं जर उपयोजनाचा बेस असेल तर त्याला उपयोजनात्मक प्रश्नाला चौकट नसते, ते त्याचं स्वतःचं मत असतं. म्हणून त्या ठिकाणी अपेक्षित उत्तर काय आहे हे जर आपण त्या ठिकाणी आधीच त्याचे मुद्दे काढून ठेवले तर हा एक ड्रॉबॅक्स आपल्याला कमी करता येईल. त्यानंतर सर्व विद्यार्थी हेल्दी राहतील. म्हणजे शाळेतच परीक्षा होतीये तर शाळेतलं वातावरण सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास क्रिएट करणारा, आत्मविश्वास निर्माण करणारा असलं पाहिजे. कुठलाही विद्यार्थी दडपणाखाली प्रश्न सोडवणार नाही किंवा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये कधीही भीतीचं वातावरण निर्माण होणार नाही. अशा पद्धतीनं शाळेमधलं वातावरण त्या ठिकाणी उत्साही, प्रसन्न आणि आनंदी ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यानंतर ज्या घटकांमुळं विद्यार्थ्यांवर दडपण येतं तर ते घटक आपण काय करायचे, त्याग करायचं किंवा पर्यवेक्षक आहे तर त्याच्या कंटिन्यू एरझऱ्या घालणं, फिरणं, विद्यार्थ्यांना सूचना देणं, ह्या गोष्टी जिथं अत्यावश्यक आहे तिथं सूचना दिल्या पाहिजेत. अत्यावश्यक आहे त्या वर्गावर आपण गेलं पाहिजे, पण कंटिन्यू फेऱ्या मारणं किंवा अनावश्यक सूचना सतत देऊन विद्यार्थ्यांना डिस्टर्ब करणं, ह्या गोष्टी जर आपण टाळल्या तर परीक्षा पद्धतीवर आपण मात करू शकतो. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांमधून जर लेखी परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्याचं जर वस्तुनिष्ठ आपल्याला मूल्यमापन करायचं असेल तर आपण त्या ठिकाणी प्रश्न काढताना वस्तुनिष्ठ विद्यार्थी उत्तरं देऊ शकतील अशाच प्रश्नांचा त्या ठिकाणी विचार करून, वस्तुनिष्ठ म्हणण्यापेक्षा ज्या प्रश्नांमधून आपल्याला मुद्देसूद उत्तरं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना विद्यार्थी लिहितील आणि त्यांना लिहिलेल्या मुद्द्यानुसार त्यांना मार्क आपल्याला देता येतील, ह्याचा विचार करून आपण काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी प्रश्न टाकले पाहिजेत. तर आजच्या तासाला आपण लेखी परीक्षेचे फायदे आणि तोटे अभ्यासलेले आहेत. तर हा प्रश्न तुम्हाला ट्युटोरियलसाठी दिलेला आहे. तर परीक्षा पद्धतीचे प्रकार सांगून लेखी परीक्षेचे गुणदोष स्पष्ट करा. तर हा प्रश्न तुम्ही लिहू शकाल. तर जे पुस्तक आहे इतिहासाचे आशयुक्त अध्यापन डॉक्टर ज्ञानदेव शिंदे आणि रेखा टोपकर यांच्या पुस्तकामधला पान नंबर 198 त्या ठिकाणी लेखी परीक्षेचे फायदे आणि तोटे दिलेले आहेत आणि गुण तुम्ही स्वतःच्या मनानं उपाय तुम्ही स्वतःच्या मनानं त्या ठिकाणी लिहायचे आहेत. तर ते उपायाची सुद्धा मी
चर्चा केलेली आहे. तर याच्या संदर्भात काही अडचणी असतील तर तुम्ही मला त्या ठिकाणी विचारू शकता.